शिंदेच्या शिवसेनेकडून एकूण 11 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। त्यामध्ये 9 कॅबिनेट आणि 2 राज्य मंत्रिपद आहेत। तर एकीकडे ही दृश्य आपण पाहतोय, सरकारकडून चहापानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी मात्र बहिष्कार टाकला। उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे। त्याच्या पूर्वसंध्येला हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। मात्र आता हा चहापानाचा कार्यक्रम सत्तेवरती आला त्याचा आनंद नक्कीच त्या ठिकाणी आहे। माझ्या सर्वच नवीन मंत्री महोदयांचं मला अभिमान त्या ठिकाणी आहे आणि दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, एकनाथराव शिंदे महाराष्ट्रात। तर अतुल सावे यांनी आता मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचंही चहापानाच्या कार्यक्रमासाठी आगमन झालेलं आहे। उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते। त्याआधीच सत्ताधारी पक्षाकडून या औपचारिक चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादांचे मनापासून आभार मानते की आज पुन्हा एकदा या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची त्यांनी मला संधी दिली आणि या संधीचा अधिकाधिक लोकहिताची कामं करण्याचा प्रयत्न तिन्ही आमच्या नेतृत्वांच्या मार्गदर्शनाखाली मी करेन। तर मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता हिवाळी अधिवेशनासाठी सत्ताधाऱ्यांनी औपचारिक चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। मात्र या शपथविधी सोहळ्यावर देखील विरोधकांनी बहिष्कार टाकला होता। तीनही पक्षांमधील कुठलाही नेता या कार्यक्रमासाठी उपस्थित नाही। खरं तर आमच्या परिवाराची जुनी परंपरा महाराष्ट्र। तर मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता सर्वच नवनिर्वाचित मंत्री आणि आमदार हे चहापानाच्या कार्यक्रमाला दाखल झालेले आहेत। याची जी अपेक्षा होती का राज्यभरातून सगळ्या लोकांचं म्हणणं होतं का जिरवाळ साहेबांना मंत्रिपद द्यावं, ते कोणतंही देऊत पण मंत्री करावं। परंतु पेसा कायद्याअंतर्गत अनेक आता सगळे पेसाचा समज गैरसमज जो पसरवला जातो ना, माझ्या ते म्हणतात नाही, आता मोठ्या लोकांचं जे आहे ते वरच्या स्तरावर काय ठरलं मला माहित नाही रे बाबा। एक्सपिरियन्सचा उपयोग आम्ही मंत्रिपद चालवताना नक्की करू आणि जर कोण इकडे तिकडे नाराज असेल तर आम्ही पुढाकार घेऊन त्यांची नाराजी दूर करू। जम्बो कॅबिनेट आहे, 33 मंत्र्यांचं कॅबिनेट। आता मी त्याच जम्बो कॅबिनेटला निघालेलो आहे। जम्बो कॅबिनेट महाराष्ट्राचा विकास करेल याची खात्री आहे। अजितदादांनी शेवटचा प्रश्न, अजितदादांनी म्हटलं की अडीच वर्षांचा काही हे असेल परफॉर्मन्स पाहून हे मला असं वाटतं की हे तीन नेत्यांमधला हा संवाद असेल नसेल मला माहित नाही, त्याच्यावर मला काही बोलायचं नाही, पण आम्ही परफॉर्मर तर